सोनपेठमधील भूखंडधारक धास्तावले जमिनीच्या मालकी हक्काचं प्रकरण पुन्हा ऐरणीवर। सोनपेठ शहरास लागून असलेल्या गट क्रमांक 50च्या मालकी हक्काचं प्रकरण पुन्हा ऐरणीवर आल्यानं शहरातील भूखंडधारक व जमीन मालक धास्तावले। सोनपेठ शहरालगतच्या अनेक मोक्याच्या जागा हैदराबाद संस्थानातील मदतमास या प्रकारातील इनाम जमिनी आहेत। 1948 मध्ये झालेल्या पोलीस ॲक्शन व सामाजिक शांततेच्या पार्श्वभूमीवर जमिनींचे मूळ मालक हे आपल्या जमिनी सोडून कुणी पाकिस्तानात तर कुणी हैदराबादेत निघून गेलं। त्यानंतर त्यांच्या वारसांकडून स्थानिकांनी या जमिनी वहितीसाठी घेतल्या। त्यानंतर हे वारसी इतर कारणांमुळे गाव सोडून गेल्यानं बहितीदारांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपलं नाव सातबारावर लावलं व जमिनीचे मालक बनले। वाढत्या शहरीकरणामुळे या जमिनी शहरात समाविष्ट झाल्यानं त्यांना सोन्याचा भाव आला। मोठ्या प्रमाणावर भूखंड पाडून त्याची विक्री करण्यात आली। शहरालगतच्या गट क्रमांक 50च्या मालकी हक्काबाबत मूळ इनामदार शमशुद्दीन बदियुद्दीन यांच्या वारसांनी या जमिनीच्या मालकी हक्काबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊन सध्याच्या मालकांनी कोणतेही कायदेशीर कागदपत्र संबंध नसताना तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरप्रकारानं त्यांचं नाव लावलं असून त्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे व विक्री केल्याची तक्रार केली। मूळ मालकाचं नाव लावून सदरील जमीन त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली। भाजपच्या मागणीनंतर चौकशी सुरू। भाजपचे नेते शिवाजीराव मवाळे यांनी या प्रकरणात गैरप्रकरणात लावलेली नावं कमी करून जमीन मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची मागणी महसूल मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली। यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यानं भूखंडधारक व जमीन मालकांचे धाबेत आणले। या जमिनी मुस्लिम समाजातील नागरिकांना मदतमास म्हणून वापरण्यासाठी दिला असल्यानं वक्फ बोर्ड याबाबत चौकशी करत आहे। वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांना मदतमास म्हणून दिलेल्या जमिनींची माहिती हैदराबाद सोनपेठ येथून मागवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। इसमें हमारा क्या करा उन्होंने शैलेश लाहौटी साहब उप विभागीय अधिकारी पात्री इन्होंने जो है हमारे को आश्वासन दिए और एक हमने अपील करे थे 27/3/2003 को इन्होंने जो है अपील मंजूर करे और मंजूर करके जो है हमारे 10 लाख रुपए भी पूरे खानदान से हमने 5-50 हज़ार इधर उधर से सब जमा करके इनको 10 लाख रुपए मैंने यहाँ पे बाहर गाड़ी में रखा। इनके साथ में एक दूसरा इनका ड्राइवर था, उसका नाम मुझे मालूम नहीं, लेकिन उसके सामने इन्होंने बोले कि जो है मैं अभी चौकसी कर दूं और अभी तक के जो है चौकसी करे नहीं और मेरे को जो है गोलमोल जवाब दे रहे, जबकि हम जो है सोनपेठ के खाती है वहाँ के इनामदार है और वहाँ की ज़मीन के हमारे पास रतन पारगे ने जो है इनको जो है हमारे अगेंस्ट में और पैसे देके जो है रतन पारगे ने इनको जो है आगे बढ़ाने लगा दिया और इन्होंने मेरे को जो है अभी फिलवक्त 30/4/2025 को जो है गोलमोल जवाब दे दिए कि भाई ऐसा रहता वैसा रहता बोल के। और मैंने जो उनको 8 मुद्दे मांगा था जमीन के ताल्लुक से, उन्होंने उसमें से एक मुद्दे का भी जवाब नहीं दिए। और सर जिसके पुरावे हैं, हाँ पूरे इसमें कुछ पूरे पुरावे हैं सर। कितने पैसे दिए उनके पास में? कितने पैसे? 10 लाख रुपए लिए उन्होंने। मैंने पूरे ये मेरे चचा आया है इनसे, इनके रिटायर के पैसे 1 लाख रुपए इनके पास से लिया। बाकी भतीजों से मेरे 4 चचा आया है, हम 6 हिस्सेदार है ये जमीन में और 200-250 साल से ये जमीन हमारे पास में है। मेरे पास जो है ये याद है ऑफिस के सामने दिया मैंने उनको पैसे, गाड़ी में रखा उनके। हमारी जमीन है सर करोड़ों रुपए की। तो बोला ना उन्होंने बोले कि मेरा काम कर देता हूँ, सामने वाला मेरे को 50 लाख का ऑफर दे रहा, बोले तुम जो है खुशी से क्या देते तो बोले 20 लाख दे देना। तो हमने बोले कि भाई हम गरीब लोग हैं, फिल्म जो है आपको 10 लाख रुपए का हम पूरे खानदान से अरेंजमेंट करके देते और आज के पीरियड में 10 लाख रुपए रिश्वत कोई बड़ी बात नहीं है। करोड़ों की जमीन को मेरे 6 चचा तायाओं में सबने जमा करके जो है उनको पैसे दिए और आज मेरे को जो है उन्होंने एक सोनपेठ शिवार में 23-30 गट क्रमांक 50 सर्वे नंबर 2 23 और 30 और मेरे को जो उन्होंने उत्तर दिए उसमें उन्होंने एक भी पुरावा जो है दिए नहीं कि भाई ये पुरावे से उन्होंने मेरे को जवाब दे रहे, जबकि मेरे पास पूरे के पूरे पुरावे हैं कि ये जमीन हमारी है बोल। नमस्कार, मी आशिष मुंडे, आपण पाहतात जनता न्यूज 24 तास। सोनपेठ शहरातील गट क्रमांक 50 मधला जो वाद आहे नेमकं काय आहे आणि मालकी कुणाची आहे काय आहे आणि मालकी हक्क कोण दाखवत आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर रिपोर्ट आपण घेणार आहेत। आपल्या सोबत शिवाजीरावजी मवाळे आपल्या सोबत आहेत। सध्या त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ हा प्रकार नेमकं काय आहे। माध्यमामध्ये याची खूप सारी चर्चा चालू आहे आणि आपण या अगोदर ही पत्रकारांना याबद्दल बाईट दिलेली। तर काय हा विषय काय नागरिकांना काय हैदराबाद इनाम निर्मूलन रोख अनुदान 1956 कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे हे इनाम जमीन आहे। ही जमीन एका मुस्लिम समाजाची आहे
परंतु जे रत्न पारखे नावाचे इथले ते म्हणजे त्याच्यातले माफियाच म्हणायला काय हरकत नाही, कशातले या शेतीमधले या माफियाने काय केलं की खोटे कागदपत्र तयार करून ते स्वतः मालकीमध्ये आले आणि मालकीमध्ये येऊन त्याला अकृषी करून इक्री सुद्धा करत आहेत आणि इक्री करत आहेत म्हणजे एवढा त्या मुस्लिमावर अन्याय होतच आहे, परंतु ते मोठ्या प्रमाणात त्या कायद्याची धुळधाण निर्माण करत आहेत, कायदा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यामुळं आम्ही हे प्रकरण त्या माणसाला आम्हाला भेटल्याच्या नंतर सांगितलं की असं झालंय, माझ्यावर अन्याय झालाय, आम्हाला साथ द्या। त्या पद्धतीने आम्ही त्यांना साथ द्यायला सुरुवात केली। त्यामध्ये असा आहे की जोड तक्ता नावाचा एक प्रकार आहे। जोड तक्ता हे खाडाखोड केलाय पूर्वी, तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकता, ते कॅमेऱ्यात घ्या, हे जोड तक्ता आहे। त्या जोड तक्त्यामध्ये सगळं ओव्हरलॅपिंग आहे, मोठ्या अक्षरात लिहिलं आहे पूर्ण। त्याला पुन्हा त्या अधिकाऱ्यानं ज्या कोणी तपासलं त्या अधिकाऱ्यानं क्लिअर कट लिहिले की हे कागद शाडू आहे, शाडू म्हणजे डुप्लिकेट किंवा सावली आहे, ते चालणार नाही। इतकं असताना सुद्धा महसूल अधिकारी त्याच्याकडून पैसे घेऊन त्याचं प्रकरण झाकण्याचं काम करत आहे। याच्यामध्ये पाथरीचे एसडीओ आहेत, सोनपेठचे तहसीलदार आहेत, जिल्हाधिकारी सुद्धा आहेत, हे सगळे मिळून संगनमत करून लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत त्याच्यात। म्हणजे हे जसे वाळू माफिया आहेत तसे हे आता भूमी माफिया काम करत आहेत, अधिकारीच करत आहेत याला धरून। ह्याला संरक्षण देण्याचं काम या जमीनदाराला कोण करत आहेत? अधिकारी करत आहेत। तर सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, याकडे कसं बघणार आहेत? आपलं सरकार याकडे कसं लक्ष देणार आहे? काय पदाधिकारी म्हणून आपण कसं बघणार? इनामाची जमीन त्यानं जे फेर वाढलेला आहे 160 161 हा फेर आला कसा? त्याच्या ऑर्डर निर्माण पाहिजेत, पुन्हा त्याला ऑर्डर दिल्या, पुन्हा फेर वडले आणि फेर कसे झाले ह्याचे काय इनाम जमिनीमध्ये परवानग्या लागतात, त्या परवानग्याच्या ऑर्डर दाखवाव्या, आमचं काही म्हणणं नाही, पण कुठलीही त्याच्याकडे ऑर्डर नाही। 21/12/2062 आदेश दाखवत होतो, ते आदेश कोण्याही कार्यालयात उपलब्ध नाही। याचा अर्थ संगणक करून हे लोक तो म्हणजे नाही म्हणजे यांना ते दडपायचे, परंतु नाही कसं म्हणता येईल तुम्हाला? त्याचा आदेश दाखवाच लागणार, किंवा मूळ मालकांना दाखवाव किंवा अधिकाऱ्यांना दाखवाव। हे सर्व प्रकरण गोलमाल करून हे जमीन विकण्याचा प्रकार चालू आहे त्यांचा। म्हणून माझं सर्व लोकांना आव्हान आहे की जमीन सुद्धा कोणी घेऊ नये, कारण का मूळ जर फेर रद्द झाले तर जमीन ती मूळ पुदावर येणार आहे। त्याच्यामुळे लाखो रुपयाचे पैसे खाल्लेले आहेत, त्याने जायकवाडीचे पैसे उचलले, हे सर्व प्रकार त्याने केले। आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे एसडीओ कडे 8 मुद्द्याची आणि तहसीलदारकडे 8 मुद्द्याची माहिती मागवली, पण एकही माणूस त्या 8 मुद्द्याचं उत्तर द्यायला तयार नाही, एवं शेतकरी सुद्धा द्यायला तयार नाही सातबाराला। कारण आमचं काय म्हणणं, 8 मुद्द्याचं उत्तर द्या ना आम्हाला। ते उत्तर देतात कसं बघा, त्यानं स्वतःच्या उत्तरात दिलं 59ला मला करार केला आणि माझ्या नावाचं झालं। अरे तू कुळातच नाही तर तुझ्या नावचं कसं होईल? जी हैदराबाद निर्मूलनाचा कायद्यामध्ये तू येतच नाही तर तुझ्या नावचं कसं होईल? आणि हे करार रशीद तिकीट लावून केला, त्यानं उत्तरात दिले मी नाही, आणि ही पावती पैसे भरले म्हणून दिले, याच्यावर काय आहे ते दाखवा बाबा, ह्या पावतीत काय आहे का बघा, त्या पावतीवर काय नोंद होते बघा तुम्ही। अहो त्याच्यावर पैसे नाही, त्याच्यात काहीच नाही, असे खोटे दस्तावेज, याच्या वेळीकडे कुठलाही कागद नाही त्याच्याकडे, जोड तक्ता, ही पावती आणि हे करारनामा जोडला। हे करारनामा सुद्धा खोटा आहे, कारण का ते मुस्लिमांचं म्हणणं आहे की आमच्या ह्यांची सही आणि आतला आजोबाची ही नाही, आणि त्यांच्याकडे त्या सहीचा पुरावा आहे, ज्या दिवशी खरं पक्क होईल ते सगळं दाखवितील। आणि एक आहे की करारनामाचा विषय नाही, करारनाम्याने इनाम जमीन होऊच शकत नाही, हे कायदा सांगते, आम्ही नाही, कोणाला विचारा। याच्यामुळे त्यानं साफ खोटं करून जमीन नावची केलेली आहे, म्हणून त्याच्यावर फौजदारासारखे गुन्हे या अधिकाऱ्याने दाखल करायला पाहिजे, मूळ जमीन त्या कुणाला आहे त्याला देऊन टाकली पाहिजे त्याच्यावर। एकीकडे अधिकाऱ्याचे नाव घेता, यामध्ये अधिकाऱ्यांकडून हे केलेले आहे आणि सगळे दस्तावेज सगळे खोटे आहेत, बनावट आहेत आणि हे फर्जी आहेत, तर या अधिकाऱ्यांवर बी काय कारवाईची आता संबंधित आमचे विखे पाटील साहेबांना सुद्धा आदेश दिले होते, आता आमच्या बावनकुळे साहेबांना सुद्धा तात्काळ कारवाई करावा असे आदेश दिलेले आहेत त्यांना। एवढं देऊन बी अधिकारी गोलमाल फिरवायले, म्हणजे कसं असते वरिष्ठाला काही माहित नसते, शेवटी ह्या अधिकाऱ्याने दिलेला रिपोर्ट खरा धरतात, आपला नाही धरत ते, पण अधिकारी कुठलेही कागद न जोडता रिपोर्ट देत आहे। अहो एसडीओनं तर असा कळच केलाय की पैसे खाले, पहिल्यांदा मला एक रिपोर्ट बनवून द्याला, मला दाखवला त्यानं, आणि त्याच्यानंतर त्याला जाऊन दाखवून रिपोर्ट वेगळा दिला। आता काय करायचं अशा अधिकाऱ्यांना? आम्ही आज एसडीओ साठी 15 दिवसांना 1 महिन्यापासून आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, पण आम्हाला काय ते सापडत नाही त्याला जबाब विचारण्यासाठी, कारण का तुम्ही केलंच काय, कोणते पुरावे दाखवा ना, अशी आम्ही त्याला जबाब विचारणार आहोत।
काय पुढील कारवाई काय अपेक्षित करणार आहेत आपण? पुढील कारवाई आम्ही आपण अधिकाऱ्यांनी डायरेक्ट याच्यामध्ये लाच घेतली म्हणजे पैसे खाल्ले असं डायरेक्ट घणाघात आरोप अधिकारी नाही बिलकुल खाल्लेले असं मला सांगा. पैसे जर नसते खाले तर त्याने सत्यता सांगितली असती. काय सांगितली असती? पैसे खाले सिद्धच व्हायले, अकृषी सुद्धा केली ना याची. अहो पैसे खाल्याशिवाय असं करूच शकत नाही न चुका. इनाम जमीन ह्याच्या शासनाच्या परवानगी करू शकता का तुम्ही? एखाद्या डेप्टी कलेक्टरला कलेक्टर अधिकार आहे का इनाम जमिनीचा? नाहीच ना कृषी करायचा. मग हे केलं पुन्हा. अहो नगरपालिकेला दिली धडधड 2 एकर तुला वापर केली म्हणजे हे तर नंतरचा भाग आहे. आमचा मुद्दा मूळ आहे की ह्याच्या नावची आली कशी जमीन ती आम्हाला त्यानं दाखवा. बस आमचा काही मुद्दा नाही. काय कारवाईची अपेक्षा आहे आपल्याला? बिलकुल ती जमीन 60 आणि 61 जे 160 आणि 161 जो फेर आहे तो रद्द व्हावा आणि मूळ मालकाच्या नावाने द्यावे हीच मागणी आहे आमची. अन्यथा ते कागद तपासून आम्हाला दाखवा काय आहेत ते पुरावे ते. जर आम्ही खोटं बोलत असता मी स्वतः खोटं बोलत असेल तर तसं दाखवा ते. माझी काय हरकत. खरं असेल तर त्याने बिलकुल दाखवा. समोर आहे 1 to 1 चर्चा करायला आम्ही तयार आहे. ह्या अगोदर काय आपली चर्चा झालेली आहे का संबंधित असो? नाही माझा काय संबंध आहे संबंधित चर्चा करायचा? अहो ते संबंधित तर आमचा काही संबंधच नाही. त्याचा काय आमचा संबंध आहे? त्याला विचारायचा संबंध आम्ही विचारणार अधिकाऱ्यांना. आम्ही 2 वर्षापासून अधिकाऱ्याच्या पाठीमागे आहे. त्याच्या काय अधिकाऱ्यांचं काय अधिकारी काय गोलमोल करतात असंच काहीतरी ह्याचा कागद त्याला त्याचा कागद त्याला होता पण मूळ मुद्द्याचा कागद देत नाही. आता मला एक म्हणायचे तुम्ही आता पत्रकार आहे. पत्रकार म्हणून तुम्ही जरी जाऊन 8 मुद्द्याचा प्रश्न जर विचारला आजची तहसीलमध्ये रेकॉर्ड उपलब्ध आहे ना. कोण्या तहसील आहे सोनपेठ आहे ना. तुम्ही बघू शकता काय उपलब्ध आहे तहसील मागा त्याचं रेकॉर्ड आहे का ते. आता फाईल नाही असं म्हणू शकते का ते कोणत्या कायद्यात आहे? आम्हाला लिहून दिलं की रेकॉर्ड उपलब्ध नाही. रेकॉर्ड उपलब्ध नाही याचा अर्थ फ्रॉड आहे ना. याचा अर्थ संगनमतानं केलेला प्रकार आहे. रेकॉर्ड कसं काय उपलब्ध नाही? कुठं तरी असायला पाहिजे. सोनपेठला असायला पाहिजे, गंगाखेडला असला पाहिजे, परभणीला असायला पाहिजे. कुठंच रेकॉर्ड उपलब्ध नाही. यानंतर काय भूमिका असणार आहे आपली? यानंतर जर अधिकाऱ्यांना गेलं तर आम्ही अल्पसंख्याक आयोगाकडे ह्याचा प्रकरण देणार आहे. आणि अल्पसंख्याक आयोग स्वतः येऊन आम्ही आयोगाशी संपर्क साधलेला आहे. आयोगानं सांगितलं की 8 दिवसात तुम्ही बघा तुमचं काय काय होतंय ते. नाहीतर आमच्याकडे प्रकरण अल्पसंख्याक आयोगाच्या एंट्री करणार आहे. हे आपल्या सोबत होते शिवाजीरावजी मवाळ येते. यांच्याकडे पूर्णपणे जे काय आतापर्यंत व्यवहार झालेला आहे जे कागद आहेत ते पूर्णपणे यांच्याकडे असल्यामुळे आणि अधिकाऱ्यावर यांनी घणाघात यांनी आरोप केलेला आहे की अधिकाऱ्यांनी याबद्दल लाच घेतलेली आहे आणि जे काय आहे ते सगळे खोटे दस्तावेज संबंधित व्यक्तीला ते करून दिलेले. यापुढे अधिकारी काय कारवाई करतील, महाराष्ट्र सरकार याकडे काय कारवाई करणार हे आपण बघणारच आहेत. आणि मी आपल्यासोबत जोडलेले आशिष दयानंद मुंडे, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.